गेल्या महिन्यात दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती. आता झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेडबलएससी भरती परीक्षांबाबत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि स्पर्धा परीक्षांवरील विश्वासाचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अखेर झारखंडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर का उतरलेत, आंदोलन 14व्या दिवशी का पोहोचलं आणि सरकारची पुढची भूमिका काय असणार, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी गायत्री माळी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360. झारखंड लोकसेवा आयोग म्हणजेच जेपीएससी आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच जेडबलएससी यांच्या काही भरती परीक्षांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे कथित अनियमिततेची सखोल चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात. काही आंदोलकांनी संबंधित वादग्रस्त परीक्षांची चौकशी पूर्ण होईपर्यंत परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणीही केली आहे. मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. दरम्यान रांचीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात काही विद्यार्थी बेमुदत उपोषण करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आंदोलनाच्या 14व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांशी प्राथमिक संवाद साधला आहे. रांचीचे उपविभागीय अधिकारी म्हणजेच एसडीएम यांनी आंदोलनास्थळी भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सरकारसोबत चर्चेसाठी 11 सदस्याचे प्रतिनिधी मंडळ तयार करून त्यांची नावे प्रशासनाकडे दिली आहे. आता सरकार या प्रतिनिधी मंडळासोबत औपचारिक चर्चा कधी सुरू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाचे पडसाद झारखंडच्या राजकारणातही उमटताना दिसत आहे. विरोधी पक्षांनी भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून हेमंत सोरेन सरकारवर टीका केली असून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. झारखंड विधानसभेच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दुसरीकडे भाजपाने राहुल गांधीच्या या भूमिकेवर टीका करत हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचा आरोप केला आहे. सध्या सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारकडे लागले आहे. विद्यार्थ्यांशी औपचारिक चर्चा कधी सुरू होणार, त्यांच्या मागण्यांवर सरकारची भूमिका काय असेल आणि भरती परीक्षांबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे. दरम्यान या आंदोलनामुळे झारखंडमधील भरती प्रक्रिया, तिची पारदर्शकता आणि सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या अपेक्षा या विषयांवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चा कोणत्या दिशेने जाते आणि या आंदोलनावर तोडगा कधी निघतो. एका बाजूला सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले असंख्य उमेदवार, तर दुसऱ्या बाजूला सरकारसमोर वाढत जाणारे आव्हान. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य वाटतात का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी न्यूज नेटवर्क 360 ला सबस्क्राईब करा.